मी तेजस दादांना विनंती करतो की आपण प्रीतम यांना मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार प्रदान करायचा आहे. चांगली बॅटिंग प्रीतम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, बॉलिंग देखील सुंदर पद्धतीची पाहायला मिळाली आणि आयोजन कमिटीचे एक सहकारी तेजस दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येतोय. या क गटामधील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रीतम यांना आपण लाईव्ह स्ट्रीमिंग वरती पाहतोय. चला जाऊया नेक्स्ट मॅच कडे, जिथे मात्र आता स्वतः आयोजक संघ, सहआयोजक संघ जो म्हणजे नवनवलाई तळवडे इंजिनवाडी हा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. सातत्यानं अनेक दर्जेदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या मुंबईच्या पटलावरती आयोजित केल्या जातात. त्यामध्ये मुख्य नाव म्हणजेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय शिवाजीदादा पालेकर यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय प्रथम गोलंदाजी करत असताना. अगदी राजापूर विभागामधील एक नामवंत नाव आणि क्रिकेटच्या पटलाला मिळालेला एक मी म्हणेन कोहिनूर हिरा असं ज्याचं व्यक्तिमत्व आहे. खूप सारं मित्र परिवार ज्यांच्या पाठीशी सन्माननीय शिवाजीदादा पालेकर यांना आपण बॉलिंग करताना पाहतोय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल अगदी भन्नाट वेगानं डिलिव्हर्ड केलाय आणि पहिलाच बॉल आपण पाहिलं तर डॉट पद्धतीचा आलाय. टॉस जिंकलाय कर्णधारानं आणि कर्णधाराने यावेळेस मात्र बॉलिंग करण्याची जबाबदारी बॉलर शिवाजी पालेकर यांच्या खांद्यावरती दिली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत. आज अगदी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना आपण या ऑनस्क्रीन पाहतो, अगदी खेळताना पाहणार आहोत, या मॅच मध्ये तयारी करताना पाहणार आहोत, आयोजन करताना पाहणार आहोत. ओहो, इथे मात्र पुनश्च एकदा बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट येतोय. काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतीये. ते मात्र तळवडे इंजिनवाडी संघाच्या माध्यमातून सुरुवातीचं पॉवर प्लेचं षटक सदस्य गडीला मार्गस्थ आहे. पहिलेच दोन बॉल आपण पाहिले तर डॉट पद्धतीचे पाहायला मिळालेत. हा बॉल यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. इथे मात्र विकेटचं पतन. मिस्टर गणेश बॅक टू द डकआउट. येते विकेट. यस, थँक्यू डीजे. आज अगदी असं म्हटलं जातं ना की आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घनू. अगदी ज्ञानेश्वरांच्या या काव्यरचनेमध्ये आपण हे वाक्य ऐकलं की आज त्याची प्रचिती येते. खास शिवाजीदादा पालेकर यांच्यासाठी आज सोनेरी दिवस, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते. आणि ओव्हर टाकत असताना सुरुवातीचे 3 बॉल डॉट टाकलेत आणि एक विकेट देखील त्यांनी मिळवलाय. इथे मात्र नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटिंग मार्ग मध्ये आपण पाहिलं तर रोशन दाखल झालेत. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ मिळणार नाहीये. प्रत्येक इनिंगला 15 मिनिटांचा वेळ आयोजकांकडून देण्यात आला आहे. पुनश्च एकदा मार्गस्थ होत आहेत शिवाजी पालेकर. ओहो, हा बॉल पुनश्च एकदा, क्या बात आहे. इथे मात्र अजून एक विकेट येईल का? मात्र विकेट किपरच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग, थोडंसं मी म्हणेन
स्पीड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि हा बॉल देखील आपण डॉट पाहायला मिळतोय. आज सकाळ सत्रापासून आपण अनेक बॉलरला चांगली गोलंदाजी करताना पाहिली आहे, मात्र पॉवर प्लेच्या सुरुवातीचे 4 बॉल सलगचे डॉट या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ते कोणाकडून पाहायला मिळत आहेत? या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय शिवाजीदादा पालेकर यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा राईट मोर द विकेटनं. ओहो, यावेळेस पुनश्च एकदा दांडी 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 गोल, विकेटचं पतन, बॅटर बाद. तालुका जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो म्हणतात ना, ना हम गिरे ना हमारे जज्बात गिरे, लेकिन हमें गिराने के चक्कर में कई लोग बहुत बार गिरे. कारण नाव आहे मित्रांनो शिवाजीदादा पालेकर, त्यांचा मात्र तोडीस तोड नाही आहे. राजापूर विभागामध्ये सातत्यानं क्रिकेटमध्ये काहीतरी नवीन करण्याचा अट्टहास त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मेडन ओव्हर येईल का? मात्र शेवटच्या बॉल वरती क्विक सिंगल आली आहे आणि यावेळेस मात्र ओव्हर देखील संपली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये 2 विकेट आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे बॉलर शिवाजीदादा पालेकर यांनी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ऐकूया डीजीच्या माध्यमातून एक सुंदर गाणं. आम्हाला जसं समजता तुम्ही तितके साधे. जी चित्र पाहिली आहेत अगदी सुरुवातीच्या 2 षटकानंतर तिसऱ्या षटकामध्ये हल्ला झालेला पाहिलाय. यावेळेचा बॉल थोडीशी खराब लाईन लेग, आखू टप्प्याचा बॉल, त्याला मात्र शॉर्टअप पूल केला. या बॉलवरती आपण पाहिलं तर 1 धाव त्या ठिकाणी नव्यानं जोडली जाते. दरम्यान प्रसाद भालेकर यांच्याकडून या आधीच्या ओव्हरसाठी म्हणजे ज्यांनी एका धावेचं षटक हाताळलं, 2 विकेट मिळवल्या शिवाजीदादा पालेकर यांच्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज प्राप्त झाला आहे. तरी मॅच संपल्यानंतर आपण ते देखील त्यांना देणार आहोत. इथे मात्र चांगलं कॅरी केलं जात आहे, चांगली फिल्डिंग मैदानात मध्ये पाहायला मिळते. इथे मात्र थोडीशी रोहित यांच्याकडून चुकी झाली आहे. खरं तर घाई करायची गरज होती का, हा देखील प्रश्न मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. या बॉलवरती 2 धावा, जिथे मात्र 1 धावेनं काम होत होतं तिथे मात्र 2 धावा मिळायला मिळत आहेत. इथे मात्र रोहितच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कार्पेट ड्राईव्ह त्या ठिकाणी अक्षय फिल्डिंग वरती आहे, थोडंसं फंबलिंग आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये अगदी वेगवान पद्धतीनं 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं इथे मात्र धावफलक वधारलंय, जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीचा खेळ इंजिनवाडी संघानं दाखवला, ज्यामध्ये शिवाजी पालेकर यांनी एका धावेचं षटक हाताळलं, 2 विकेट त्यांनी मिळवल्या आणि जो स्टार्ट आपल्या संघासाठी करून दिला, इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये रोहित पाहूया कशा पद्धतीनं कामगिरी करतायत. शिवाजी पालेकर साठी 100 रुपये बक्षीस. दरम्यान नरेंद्र कामतेकर सर
जे समालोचक आहेत आणि त्यांच्याकडून देखील शिवाजी पालेकर यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या पहिल्या ओव्हरसाठी प्राप्त झालंय. एकूण 300 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना मॅच नंतर मिळेल. या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. चांगली बॅटिंग सातत्यानं संघाला पुढे घेऊन जाण्याचा संघाचा डाव कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न रोहित सदस्य कडीला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र बॅटची एज विकेट किपरच्या मागे कुठलीही चूक नाहीये. विकेटचं पतन, अजून एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन. चौकार. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा. इथे मात्र थोडंसं पुनश्च एकदा फंबलिंग पाहायला मिळतंय आणि या बॉलवरती देखील 1 धाव नव्याने जोडली जाते. चांगलं क्रिकेट सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या ओव्हरमध्ये काही धावा जरूर पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे मात्र 8 धावा या प्रथम बॅटिंग करत असताना कोणवाडी संघाच्या दमा झाल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ पाहूया कशा पद्धतीने होत आहे आणि इंजिनवाडी संघाचा वंडर बॉय मिस्टर अक्षय याला आपण तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सातत्यानं चांगल्या क्रिकेटसाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो. अगदी शिवाजी पालेकर यांची ही नामांकित अशी क्रिकेट स्पर्धा ज्यामध्ये स्वतः या इनिंग मध्ये ओव्हर टाकत असताना सुरुवातीलाच ज्या पद्धतीनं खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि त्याच्या जोरावरती आता मात्र हा संघ पाहूया कशा पद्धतीने पुढील ओव्हरमध्ये खेळ करतोय. इथून मात्र 2 षटकानंतर 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात जमा आहेत. त्यामुळे कोणवाडी संघाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीचा खेळ केला जाईल हे देखील आपण चित्र पाहणार आहोत. अक्षय मार्गस्थ होत आहेत. पहिला बॉल यावेळेस मात्र वा क्या बात आहे, काय भन्नाट रायझिंग डिलिव्हरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली आणि पूर्णपणे बीट झाले बॅटर चेतन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सातत्यानं चांगल्या गोलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातोय. चांगलं क्रिकेट या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला वारंवार अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळालंय. वेगवेगळ्या स्पर्धा त्यांचं यशस्वी आयोजन ही या संघाची वैशिष्ट्य आहेत, एक ओळख आहे. पुन्हा एकदा अक्षय ओव्हर द विकेटनं हा बॉल पुन्हा फेकावा लागेल कारण लेग स्टिकच्या थोडासा बाहेर पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत की हो हा वाईड बॉल आहे. अगदी संघर्षमय मॅच या मॅच मध्ये आपल्याला या पाहायला मिळते 2 संघांच्या माध्यमातून. अगदी सकाळ सत्रामध्ये देखील आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं आणि या महाराष्ट्राचा इतिहास आहे. ही माती संघर्षाची आहे, ही महाराष्ट्राची माती पराक्रमाची माती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या वेळी आपण उल्लेख घेतो, ज्या वेळी त्यांचं जे चरित्र आहे ते आपल्या प्रत्येकाच्या नसानसामध्ये वाहणार आहे, त्या चरित्राकडे ज्या वेळी आपण नजर मारतो ना त्यावेळी एक गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं दिसून येते ती म्हणजे महाराजांची जे उत्कृष्ट नियोजन आणि त्यांचं जे सक्षम त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं नियोजन आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून त्यांचा जो कार्यकाल आहे तो आपण पाहिला आणि तशाच पद्धतीचं नियोजन मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल का हे आपण पाहणार आहोत. या बॉलवरती देखील एक भन्नाट 1 बाउंड चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. 4 धावांसाठी अजून एक तडाखा येतोय चौकार.
सूर्यकांत अगदी शेवटच्या षटकामध्ये वेगानं धावा जमवण्यामध्ये यश मिळतं. एक षटकाराला तदनंतर एक चौकार. इथे मात्र अक्षय याच्यावरती हल्ला चढवलाय. नेक्स्ट बॉल. ओहो पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय. पार्किंग लॉट मध्ये येतोय अजून एक दर्जेदार षटकार. येस थँक्यू डीजे. मॅच होती कुठे, मॅच चाललंय कुठे. या शेवटच्या 3 बॉल मध्ये 16 धावा जमा आपण पाहिले आहेत. 6-4-6. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अक्षय समोर सूर्यकांत. यावेळेचा बॉल तितकासा बॅटवरती चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाला नाहीये. चेंडू चाललाय कार्पेट ड्राईव्ह. डीपचा खेळाडू रोहित वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर क्विक 2 धावा जमावत आहेत. 29 धावा ऑनबोर्ड जमावतीये. या इनिंगचा शेवटचा बॉल आणि पाहूया कशा पद्धतीनं फिनिश केलं जात आहे. आता सूर्यकांत याच्या बॅटिंगची आपण जरूर तारीफ करूया. काय बॅटिंग केली आहे. अगदी जिथे नौका अडली होती तिथे मात्र नौका किनारी लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. विकेटचं पतन. बॅटर बाद. वर्सेस सरस्वती 11 देवी गुरववाडी. 2 संघातील संघनायक आणि टॉस साठी या. हॅलो. चला नेक्स्ट मॅच ड गटामधून साई 11 माफ करा YCC वाकी विपक्षात सरस्वती 11 गुरववाडी. चला 2 संघातील संघनायक अगदी कमी वेळामध्ये टॉस साठी या. चला टीम YCC वाकी टॉस साठी त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक झाली आहे. संघनायक टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक झाली आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात देखील झाली आहे. हॅलो.
चला दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी देखील सुरुवात होतीये. नवनवलाई तळवडे इंजिनवाडी हा संघ या ठिकाणी माझा 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी माझ्या हातमध्ये दाखल झालाय. सलामीचे दोन्ही बॅटर आपण पाहिले तर अक्षय आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर नवा बॅटर आहे. तर पाहूया 30 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. हॅलो, चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या. एकीकडे आपण पाहिलं तर YCC वाकी ज्या संघाने मात्र गेल्या 2 लगातार संडेला चॅम्पियनशिप प्राप्त केली आहे तो अगदी बहारदार फॉर्म मध्ये असलेला संघ. दुसरीकडे आई सरस्वती 11 गुरवाडी हे 2 संघ. नाणेफेक चला तेजस दादा या, आपल्या शुभस या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. चला टॉस केला जातोय. कॅमेरामॅन दादा एक कॅमेरा आमच्या टॉस बॉक्स कडे सेट करायचा आहे. गुरवाडी संघाच्या माध्यमातून कॉल केला जातोय. टेल असा कॉल आला आणि टॉस जिंकलाय गुरवाडी संघानं. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय समोरचा संघ. त्या संघाची ताकद त्यांची बॅटिंग आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? जास्तीत जास्त 25 ते 30. धन्यवाद. तुमच्या संघाला देखील आपण शुभेच्छा देऊया. आपण YCC वाकी लगातार 2 संडे 2 चॅम्पियनशिप. आज देखील तशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल का? खेळ तर चांगलाच करणार आहोत. फक्त प्रथम पहिले शिवाजी पाळलेकर याचं अभिनंदन. चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करतोय आणि अशीच वर्षानुवर्ष भरत राहावी ही इच्छा. तुमच्या संघाला देखील आपण शुभेच्छा. दोन्ही संघाला आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान करूया. मी प्रसाद दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन्ही संघांना या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान करूया आणि जाऊया नेक्स्ट इनिंग जी मात्र सध्याच्या घडीला इंजिनवाडी संघ बॅटिंगसाठी उतरतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स नरेंद्र कामतेकर सर. चला थँक्यू. विशाल गवाळी यांना आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. चांगली बॅटिंग होते. अक्षय अगदी आपण जर पाहिलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावफलक जर पाहिलं तर 8 या आकड्यावरती 30 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. अजून एक फटका तर सजवलाय. लाजबाब धमाल दुपारच्या सत्रामध्ये कमाल आहे. आलाय सिक्सर. थँक्यू. दोन्ही बाजूने आक्रमण केलं जातं. एक षटकार अभिच्या बॅट मधून आलाय. दुसऱ्या बाजूला देखील अक्षयची बॅट देखील बोलायला लागले. धावफलक जर पाहिले तर 14 या आकड्यावरती आणखीन एक तडाखा आलाय. चेंडू बघता बघता सी मा रे शा पार चौकार.
थँक्यू. अगदी षटकार आलाय, माफ करा. चांगली बॅटिंग होते. मैदानाच्या आतमध्ये धावफलक जर पाहिलं तर 20 या आकड्यावरून जाऊन पोहोचले. तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट आज आपल्याला विरार नगरीमध्ये येण्यासाठी भाग पाडले. तो खेळ म्हणजेच क्रिकेट. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करूया. धावफलक अगदी पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच षटकामध्ये चांगली अगदी बॅटिंग या ठिकाणी अजित वाईम आमचे बंधू तुल्य मित्र आहेत या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण अजित यायचं व्यासपीठावरती. अगदी त्यांच्या माध्यमातून एक देखणी स्पर्धा आपल्या भेटीला येते 14 आणि 15 मार्च घाणीचं तलाव या ठिकाणी. आम्ही देखील त्या ठिकाणी जॉईन असू. मोठी स्पर्धा राजापूर तालुक्यातील RGPL ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्यांचे सर्व या ठिकाणी दाखल झालेत. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेवट कुठेतरी गोलंदाज गोड करताना असं आपण म्हणूया. धावफलक जर पाहिलं तर 21 या आकड्यावरती पहिल्या षटकाची अजूनही माफ करा दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय धावसंख्या 21 आहे. अक्षय एका बाजूला दुसऱ्या बाजूला अभिषेक. चांगली बॅटिंग दोघांच्या माध्यमातून केली जाते. पुण्याच्या एकदा लाजबाब गोलंदाजी अगदी चला अगदी स्वतःचं नशीब आजमावण्याची सुवर्ण संधी आज शिवाजीदादा पालेकर यांच्या माध्यमातून आपणास देण्यात येणार आहे. 30 रुपयामध्ये अगदी अगदी हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार. बघता बघता चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार. थँक्यू. अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पाहायला मिळते. धावफलक जर पाहिलं ना तर बघता बघता 27 या आकड्यावरती 3 धावांची अजूनही आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. अगदी नक्कीच स्वतःच्या खिशामध्ये घालून अगदी जोडीमध्ये मॅच नक्कीच घेऊन जातील. कारण का ज्या पद्धतीची बॅटिंग होते ना लाजबाब. अगदी अजून एक चेंडू दुपारच्या सत्रामध्ये पंच देखील आमचे कवायत करतात असं आपण म्हणूया. आणि वाईट चेंडू आलाय. धावसंख्या 28. 2 धावांची या मॅच मध्ये अजूनही आवश्यकता आहे. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय योगेश माळी साहेब त्याच बरोबरीने निखिल कुरुंदवाडे अगदी दोघांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. बॅटची एज 1 धाव. आता मात्र शेवट षटकाराने अक्षय करेल का? क्षमता आहे मोठे फटके मारण्यासाठी. या देखील खेळाडूची ओळख स्वतःची निर्माण केली आहे. मोठमोठ्या स्पर्धा देखील गाजवल्या आहेत. अगदी आमच्या देखील स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग राहिली होती. अगदी अजूनही फक्त एका धावेची आवश्यकता. याच्यानंतर एक बिग मॅच आपल्या भेटीला येते. आपण जर पाहिलं तर पाडला चेंडू लागला असं स्वतःने सांगितलंय. प्रामाणिकपणा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो, तो दाखवलाय. आपण जर पाहिलं तर फक्त ही मॅच जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. 4 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता. पहिल्याच सत्रामध्ये जर शिवाजी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं काय ती गोलंदाजी लाजबाब राहिली. आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील बॅटिंग करताना दमखम दाखवलंय. एका बाजूला अक्षय आणि दुसऱ्या बाजूला अभिच्या माध्यमातून हा सामना फिनिश केलाय. अगदी चांगली बॅटिंग. खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया नेक्स्ट मॅच. एका बाजूला संघ घेताना पाहायला मिळणार आहे YCC वाकी. अगदी मागचे 2 संडे बघितले तर गाजवलेत असं आपण म्हणूया. आणि